आता इथं मी काच लावून टाकतो सगळ्यात पहिला. 1 महिना झाला इथं फक्त असंच हे करून ठेवलेलं, ड्रिल करून ठेवलेलं. आता इथं काच पण लावतो बघा. शिने हातोडी आणि स्क्रूड्रायव्हर आहे, टेस्टर आहे आणि इथं काच लावली. बघू आता काचेवरती काय ठेवणार आहे लोक. मला थोडं दिदी ना तिची फ्रेम ठेवणार, तिला बड्डेला भेटलेली. ती मागच्या वर्षीपासून बोलते इथं काच लावा, मला बड्डेची फ्रेम ठेवायची आहे. ती फ्रेमच ठेवणार आहे नक्की याच्यावर. आणि रिमोट असणारच तिथे टीव्हीचा. दर टायमाला मी असं सांगतो, माझ्या एका वेळेत तुम्ही सांगितलं असा गोंगाट असतो घरामध्ये, तरी पण मी ब्लॉग शूट करणार. कारण की आज पप्पा बनवत आहे ब्रेड पकोडा, पॅटीस. आणि उद्या दहीहंडी आहे. तर दहीहंडी नाही, गोकुळाष्टमी. हां सॉरी, उद्या गोकुळाष्टमी आहे. तर अक्का, दीदी, पप्पा तिघांचा पण उपवास आहे. आणि मम्मी तर कामावरती असणार आणि आजी आणि माझा उपवास उद्या नाही आहे. आता बघा हे दोघी तिघंजण हे भरून भरून मस्त पॅटीस खातील. आणि रात्री 12च्या नंतर त्यांचा उपवास चालू होईल. तो डायरेक्ट उद्या रात्री 12 वाजता संपतो. बघा इथं भाजी रेडी झाले. ते काय चालू आहे? तांदूळ भरणं. काय बोलतात त्याला? तांदूळ माहितीये ते बोलतात. अरे नाव नाही विचारतोय तांदूळचं. असं भरून ठेवतात ना, त्याला काय बोलतात? नाही, गावाला माहितीये असं भरून ठेवतात जमिनी माहितीये, असं शेणाचं काहीतरी. उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे आणि उद्या 15 ऑगस्ट पण आहे, भारताचा स्वतंत्र दिवस. उद्या जन्माष्टमी पण आहे. तर बहुतेक कन्फर्म नाही माहिती, पण उद्या बहुतेक आपल्या घरी भजन आहे. आजी बघा तेव्हा ना पेपरच वाचत असते. तुला काय बोलायचं आहे का व्हिडिओत? काय बोलू आता मी? बोल काहीतरी. छान लागतं एकदम मस्त. काय मम्मी तुला काहीतरी सांगायचं मला, एकदम अर्जंट गोष्ट. सांग लवकर. नाही ते तुला एकट्याने सांगते. काय एवढं सांगायचं आहे? काहीतरी एकदम पर्सनल गोष्ट आहे. पर्सनल मला माहिती आहे काय तुमचं पर्सनल. तो अगं ऐकून तर घे. त्यात काय ऐकायचं मला माहिती आहे. काय माहिती? पर्सनल नाही, पर्सनल गोष्ट आहे माझी, जी मी तुला सांगणार आहे. मला ऐकायचं पण नाही काय कोणाचं आता. मी तरी पण सांगणार. पर्सनल बिझनेस गेलं उडत. अगं मग जरा रागात बोल ना. हलकी स्माईल तोंडावर करून काय पर्सनल? मी मला पण पर्सनल सांगायचं काहीतरी. राहू दे. बघितलं असं मला जास्त इरिटेट करत असेल तर माझ्याकडून शिकून घ्या. मी मला प्रोफेशनल सांगायचंय काहीतरी. प्रोफेशनल काय नको. प्रपोजल नाही का बाई? प्रपोजल नाही, प्रोफेशनल. चला एक एक करून आता मम्मीला आपली आपली गोष्टी सांगा. काय नको तुमच्या कसल्या गोष्टी? मग सगळ्यांच्याच गोष्टी असतात. मला सांगायचंय मी गावाला चाललोय. हो वाटलंच मला. म्हणलं कसं नाही बोलला. तू गावी जायचं म्हणलं तर एका पायावरती लंगडी घालून गणपती मध्ये हे सगळं सामान ठेवायला. आणि काय आता ऑफर चालू आहे ना तशी पण. 500 रुपयामध्ये रिटर्न या. हा गणपतीला जायचं चांगला चान्स आहे गावी. 500 रुपयामध्ये रिटर्न या. आई येते बघ आता. आईचं का काय मायशी पंढरला जावं काय झालं मावशी का? ब्रेड मध्ये भाजी टाकून पण रेडी झाले. आता छोटावाला पहिला गॅस साठी आता जाणार तेलात. केला दुसरा पण टाकताय लगेच. असं दोन. हा वा. कधी बनेल आणि कधी आता मला पॅटीस खायला भेटेल. मी व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय असतं ते? म्हणजे काय करतेस? बटाटे कांदे घालत होते करंड्यामध्ये. बघा एक इथं मस्त आला ब्राऊन होऊन. मला दुसरा पण घेऊ खायला. माहिती याच्यामध्ये काय पॅटीस आहे आणि भाज्या पण आहेत थोड्या. याच्यात पण पॅटीस आहेत बनवून ठेवलेत. त्या साबुदाण्याची खिचडी बनवते त्या दोघांसाठी, कारण त्यांचाच उपवास. आणि एकदा भाजून घेते. बटाटे पण रेडी झालेत. ते कुठे साबुदाणा? साबुदाणा पण भिजत ठेवलेला.
मार्केटला गेलेलो, पाऊस पण बघा भरपूर चालू आहे. झाल्या मागासून भरपूर पडत होता सकाळपासून पाऊस. तर जन्माष्टमी आहे ना आणि उद्या दहीहंडी. मला तर माहिती आहे मगाशी दीदी खिचडी बनवते ते बघा किती मस्त. उपवास आहे म्हणून. आज त्यांचा उपवास आहे म्हणून दीदीने स्पेशल खिचडी बनवली, साबुदाणा खिचडी. उपवास नाही आहे पण आता मी खिचडी ट्राय करतो कशी बनते ती. आणि गोड पण काहीतरी बनवणार तर आज अक्का बनवते भाताची खीर. इथं दूध तापायला ठेवलंय 1.5 लिटर. 1.5 लिटर आहे ना दूध? 2 लिटर आहे. 2 लिटरच्या आसपास, 1.25-2 लिटर पकडा. 1.5 लिटर अजून थोडासा 1/2 लिटर. आणि इथं काजू बदाम भाजून घेतले. आता दूध जेव्हा कळेल दुधाला तेव्हा टाकणार. मी कॉफी पिऊन घेतो, त्यानंतर तिकडं डेकोरेशन करतो, लाइटिंग लावतो आणि काहीतरी असेल अजून होते बघा. इथं कॉफी रेडी झाली. आता बटाट मी कॉफी पिऊन घेतो. डेकोरेशन सामान आता काढले. हे फुलं आहेत आणि हे मनी प्लांट आहे, मनी प्लांट. आणि इथं एक मोरपंखा काढला आहे आणि लाइटिंग काढली आहे गोल्डन कलरची. आता इथं करतो डेकोरेशन. संध्याकाळी इथे बसणार कृष्णजी. विसरलं मोराचा पंखा. अक्का लाव बोलतो ते. ओ वाव, ती लाइटिंग मध्ये घे. हां चांगली दिसते तशी पण बघा, मस्त वाटतं एकदम. अक्काने चालू केले भाजी बनायची आणि खीर आता देवाला देणार आहे बघा. इथं खीर पण ठेवलं देवासाठी. भाजी बनवते ह्याच्यामध्ये तिने थोडंसं घी टाकलं, आता तेल टाक. काय टाकते आता? हिंग, लसूण, तेजपत्ता आहे, कढीपत्ता आणि जिरा राई, कांदा आणि मिरची. काय नाही, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर. आता थोडंसं पाणी याच्यामध्ये. एव्हरेस्टचा मीठ मसाला आहे, चना मसाला आहे. हे पण एव्हरेस्टचाच आहे चना मसाला. धना पावडर, गरम मसाला, हळद, मीठ स्वादानुसार म्हणजे ज्याला स्वाद जेवढा लागेल म्हणजे अंदाजे आपल्याप्रमाणे मीठ. तिखट त्यामुळे 2 चम्मच. 2 चम्मच तिखट. आता ह्याला चांगलं मसाल्याला शिजून द्यायचं. हो, कढाल्याच्या नंतर बटाटे टाकायचे त्यामध्ये. आहे चणे मिक्स. जरा डेकोरेशन कसं आहे? मी डेकोरेशन कसं वाटतंय? एकदम मस्त असं वाटतंय ना, छान. मला खूप आवडलं. पण आणला पीस आपल्याकडे होता ना मागच्या टायमाचा, मागच्या वर्षीचा होता. शिला ताट इथं शो बरोबर, त्यासाठी ते बरोबरच केलं बघा. फायनली भाजी झाली तयार. वाव. ह्या लोकांचं आहे पण मला पण भूक लागते आणि मला पण उपाशी राहावं लागणार आहे, कारण आता वाजले 10 वाजायला चालेल. आता हे लोक सगळं बनवणार. उपवास ह्या लोकांचा आहे पण आता उपाशी मला पण राहावं लागतं, कारण की आता 10 वाजलेत. आता इथे तयारी चालू आहे, पुऱ्या वगैरे बनवत आहे मम्मी पप्पा. आणि आता भजनवाले येतील अर्ध्या तासामध्ये. त्यानंतर भजन होईल 10:30 ते 12 वाजेपर्यंत. हां, त्यानंतर पाणी येईल, मग पाणी पण भरायचं मला. आणि 12च्या नंतर जेव्हा आरती होणार त्यानंतर हे लोक उपवास सोडतील, तेव्हाच मी पण जेवणार, कारण की निवेद आता तेव्हाच दाखवणार देवाला. मग अगोदर तर जेवू नाही शकत. संध्याकाळी कॉफी पिलेलो 4 वाजता, ते आता डायरेक्ट 12च्या नंतर जेवणार. पुऱ्या बनवते मम्मी तर पुऱ्या बनवायला लागलाय. 2च झाल्या एकाच्या आणि 3. त्याशी पण असंच झालेलं, 3 झालेल्या ना पुऱ्या एकाच्या. A few moments later.
कच्चं दूध आहे ते. तू ये ना. काय करू काय करू. खरा का नाही मी होतो का. हां मग ते डायव्हर्टन कसं मिळतात ना. दही कुठे आहे? दही पण टाकावं लागतं. हां मग. एवढे वर्ष झाले आणि मी आज बघतोय आंघोळ कशी घालतात ते. इथंच पंचामृत करतात ना का नाही. नाही पाण्यात टाकतात ना. हे बाहेर वरचं पाणी. कपडा कुठे आता. हार कुठं घालू कुठे गेला. संपायला हार घालू दे. तसं नाही त्याला जमणार ते. आता मलाच ते निवत नंतर मी ठेवते. आधी पूजा करून घ्या तुम्ही लोक. किती चिपकवले बारे वा. काही करू नका. मी पूजा करते आणि मी काढते. पाणी ना बघू देतो मग. सुंठवडा कुठे गेला. 3 आल्या चुकून. हे पाणी जरा झाडात टाकतं पहिलं. पाऊस चालू आहे. चालेल साईडला ना. ठेव. का तिथं किचनवर ठेव. किचनवर किचनवर सगळ्यांनी घ्यायची असते ना आरती बारी बारी करून. पहिला मीच घेऊ आरती. झाली 12:30 वाजले. आता जेवायचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आम्ही आता फॅमिली जेवायला बसतो. पूजा करते. चांगलं देवाला मागणं गोकुल काम कोई गडबड घोटाला करेगा. चांगलं मरण कर. चांगलं कृष्णजी. तो म्हणजे कडू वगैरे कसा आहे. थोडासा कडू असतो ना. हां हा सुंठवडा आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कंपल्सरी सगळ्याच खातात. थोडासा तिखट असतो पण खावा लागतो. थोडासा एकदम थोडा खातोय मी. मम्मीने इथे निवेद दाखवलं देवासाठी. हे निवेद सांगू कोण खाणार आहे. मीच खाणार आहे. बघितलं असेल जेवण किती बनलं. आता मी दाखवतो काय. इथं आहे भात. इथं आहे खीर भाताची. वाव इथे पण भातच आहे. ह्याच्यात आहे डाळ. ह्याच्यात पुरा आहे तसं वाटतं. ह्याच्यात काय आहे भाजी चण्याची. त्या शेवग्याची भाजी. असं बोलतात शेवग्याची भाजी पण कंपल्सरी खायची असते. बघा 1 वाजला रात्रीचा. इथं पण एक प्लेट रेडी झाले. अगोदर मी निवद खाऊन घेतो. मी खीर आणले काय
म्हणजे आता तर जास्त खुश आहे ना, ते दूध जर बाहेर आलं तर सगळा सध्या मग एवढं फक्त जास्त होते आणि बाकी थोडं जे दूध उरलं तर मग 4 मिनिटात एकदम असं वाटतं रबडी आहे, रबडी एवढी टेस्टी झाली खीर. कलर बघा एकदम पिवळा झाला, व्हिडिओ मध्ये नाही दिसत पण असलीमध्ये पिवळा कलर झाला. मस्त खीर. 2 वाजायला आले रात्रीचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब करा. डेकोरेशन कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. बंद करतोय. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.